नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. जलजीवन मिशनच्या 24,000 योजना निधी अभावी ठप्प, केंद्राकडून अपुरी मदत. धर्मांतरण प्रकरणी महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये तपासासाठी दाखल. पीक विमा शेतकऱ्यांची फसवणूक, भरपाई न मिळाल्याने नाराजी. अमेरिका इराण तणाव कमी होण्याची शक्यता, अनुकरणावर हालचाल. उष्णतेच्या लाटेत नागरिक त्रस्त, पाण्याअभावी प्रशासनावर टीका. दुचाकी अपघातात न्यायाधीशाचा मुलगा ठार, बुट्टीबोरीजवळ घटना. मातृशक्ती जागरण उपकरण 16 वर्षापासून देश विदेशात कार्य. शालेय साहित्य सशक्तीवर कार्यवाहीचा इशारा, शिक्षण विभागाचा निर्णय. कर्जमाफी जाहीर तरी शेतकरी प्रतीक्षेत, अडचणी कायम. उष्णतेची लाट कायम, अकोला अमरावतीत येलो अलर्ट जारी. एमपीएससी मध्ये पल्लवी पंकज भावंडाची उल्लेखनीय कामगिरी. रोवर तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीला वेग, प्रकरणे मार्गी लागणार. गुप्तधनासाठी अघोरी पूजा, प्रकरणामुळे राज्यात खळबळ. भाजू विक्रेत्याचा मृत्यू, 11 अल्पवयीन आरोपी ताब्यात. 16 विशेष गाड्या धावणार, सोलापूर मार्गे प्रवाशांना दिलासा. रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा, नागरिकांना मोठा फटका. शॉर्ट सर्किटमुळे शेती जळून खाक, शेतकऱ्यांचे नुकसान. पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा कमी. सायबर गुन्ह्यावर नियंत्रणासाठी पोलिसांची महत्त्वाची बैठक. सलग पराभवामुळे एमआय अडचणीत, हार्दिकवर प्रश्नचिन्ह. मुळशी सत्याग्रहाला 105 वर्ष पूर्ण, आंदोलनांची परंपरा कायम. लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी चौकशी मागणी, ठाकूर आक्रमक. डी कॉकचा विक्रम, रोहितचा रेकॉर्ड मोडला, मोठा टप्पा. 8वा वेतन आयोग प्रस्तावित, कर्मचाऱ्यांना पगारवाढीची अपेक्षा. राज्यात उडाका वाढणार, काही भागात पावसाचा इशारा. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.